रांगोळी काढून झाली आणि त्याच्यानंतर मग फुलं वगैरे छान असं फ्लॉवर पॉट वगैरे सजवत होते. तर एक एक विचार कल्पना येत होत्या, तशा तशा आम्ही सजावट करत होते. आणि आपल्याला कसं, मला तर खूप असं करावंसं वाटतं, वेगवेगळे सुचत असतं आणि मी करत असते त्याचप्रमाणे. तर आता छान अशी आपली रांगोळीसुद्धा बाहेरची झाली आहे, घरामध्ये असं काढलेलं आहे. आणि आर्याची मला खूप हेल्प झाली आणि मुली असलेल्याचा खरंच खूप फायदा होतो ना. तर आता त्याचबरोबर जी काही मी गुलाबाची फुलं, हळदी कुंकूसाठी काय काय आणलेलं आहे ते सगळं काही प्लेटमध्ये काढून ठेवते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढे दाखवेलच आपली रांगोळी, त्याचबरोबर जे काही मी थोडीफार सजावट केली आहे ते सगळं काही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी सगळं पहिलं फुलं वगैरे काढून घेते आणि वाण वगैरे सगळं काढून घेतलं, म्हणजे तयारी व्यवस्थित करून घेतली ना, मग बायका आल्यावर कशी आपल्याला घाई होत नाही. त्याच्यामुळे सगळी दुपारी मी व्यवस्थित हळूहळू जे काय होईल ते करत होते. तर हळदी कुंकू असला ना की कामं काहीच संपतच नाही. म्हणून आहे ना, मी दुपारीच थोडं थोडं छोटी मोठी सगळी कामं करून घेतली, जेवणसुद्धा आटपून घेतलं. म्हणजे संध्याकाळी कसं आपण बायका आल्यावर एन्जॉय करतो, बोलत राहतो, मग आणि नंतर मग आपलं लक्ष ना दुसरीकडे, मग आपल्या कामाकडे राहतं. त्याच्यामुळे मग पटकन मी आपलं सगळीच कामं आटपून घेतली, जेवणसुद्धा बनवून घेतलं. आणि चला तुम्हाला आता एकदा मी सगळं दाखवते. मी साडी घातली आणि सिंपलच असा एक नेकलेस घातलाय. आणि नथ, हा जो आपला सौभाग्यवती कर असतो तो तर पाहिजेच. आणि गजरा. तर छान अशी माझी तयारी केली आहे मी. आर्याने सुद्धा छान असा ड्रेस घातलाय. आणि त्याचबरोबर मस्त अशी मी सजावट केली, जेवढी होईल तशी आणि जेवढी मला सुचेल ना तसं मी करत गेली. तर असं छान माझं सगळं झालेलं आहे. असा हळदी कुंकू होईल. आणि हे बघा, आर्याने छान असा मद्रासी लुक केलाय, तिला खूप आवडतो. हे बघा आर्या, अशी ओढणी घेतलीस तू? ठीक आहे, वेगळं काहीतरी, नेहमी वेगळं आपलं काय केलं पाहिजे ना. तर मी सकाळी जसं म्हटलं की सगळ्यात हळदी कुंकूचं पहिलं वाण मी कोणाला देते, तर आपल्या कुलदेवत आई, माझी कुलस्वामिनी आहे, तिला सगळ्यात पहिलं वाण देत असते. आपल्या महालक्ष्मी मातेला आणि अन्नपूर्णा देवीला, ह्यांना पहिला मान देते. आणि त्यांना म्हणत असते की आई, कोणाकोणाच्या रूपात आई लक्ष्मी माता अशीच येत जा, मुलाबाळांना सुखी ठेव, मला अखंड सौभाग्य दे, तुझी पूजा करून घे, सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे, दूध दुभत्याची लयलूट होऊ दे, भरली घागर घरात राहू दे, तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे, माझा नमस्कार तुला असो, तुझा आशीर्वाद मला मिळो, हीच माझी प्रार्थना, अशी मी आईला प्रार्थना करत असते. आणि वाण